कधी तुम्ही जमिनीवर ढग उतरलेलं पाहिले का? मी जिथे आता आहे ते स्वर्गापेक्षा पण कमी नाही. हाय, मी शुभम आणि तुमचं स्वागत आहे मुंबईच्या आपल्या दौऱ्यावर. रात्री 11 वाजता ट्रेन मध्ये बसलो आणि जेवण पण तिथंच मागितलं. अचानक निघालतो म्हणून जनरल डब्याने जायचं ठरलं. सकाळी उठून ट्रेनच्या बाहेर पाहिलं तर काय व्ह्यू होते की ढग पूर्ण स्वर्गासारखं खाली येऊन टेकलं होतं आणि स्वर्गामध्येच असल्याने वाटत होतं. खरंच कोणतरी सह्याद्रीला ना दुसरं स्वर्गाचं नाव दिलेलं आहे. ते खरंच आहे. लोणावळ्यापासून जी व्ह्यू होते ना ते फक्त स्नॅप आणि स्टोरीसाठी नव्हते, फक्त बघण्यासारखी होती. मी दृश्य अशी कधी जन्मात पहिल्यांदा पाहिले होते. असले व्ह्यू बघणं काय थांबलंच नाही. पण पनवेलला उतरलो आणि लगेच तिथून टॅक्सी पकडली, कारण मुंबईची ट्रॅफिक असते. लगेच टॅक्सी पकडून थोड्या वेळ अंतरावर गेलं तर मुंबईची ट्रॅफिकनं चांगला वेळ घालवला आमचा. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये मुंबईला एक्सप्लोर करण्याची वेगळीच मजा राहते. आणि पहिल्यांदा व्ह्यू बघत होतो म्हणून लजारेले भारी होती. बघण्यामध्येच टाइम घातला आणि तिकडे इंडिया गेटकडे जावा म्हणलं. जस्ट वेळ घातला नाही. ताज हॉटेलपाशी येऊन थोडा वेळ फिरवलं, इकडे तिकडल्या गोष्टी पाहिल्या. मार्केटमध्ये जाम असणाऱ्या गोष्टी थोड्या घ्यायच्या ठरवल्या, काही पण घेतल्या नाही. पण जास्त फिरूनच डायरेक्ट ताज हॉटेलकडे आलो.